नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपल्याला एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे आणि तो महत्त्वाचा विषय म्हणजे आरक्षण. कारण बरेचसे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत, ते आरक्षणाविषयी प्रश्न विचारतात. तर बरेचसे जे काही मुद्दे आहेत आरक्षणाबाबतीत, त्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. तुम्हाला माहीतच आहे, की जे काही आरक्षण विभागलं गेलेलं आहे, ते आरक्षण म्हणजे ओबीसीसाठी आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब आहेत, त्यानंतर एन-टी आहे आणि याच्यामध्ये या आरक्षणामध्ये ईडब्ल्यू-एस आहे त्याच्यामध्ये. तर हे जे आरक्षण आहे, याच्यामध्ये 2 प्रकार पुन्हा आलेले आहेत आणि ते 2 प्रकार कोणते आहेत? तर त्याच्यामधला एक महत्त्वाचा जो प्रकार आहे, तो म्हणजे समांतर आरक्षण. आणि हे समांतर आरक्षणाच्या बाबतीत बरेचसे जे काही शिक्षक उमेदवार आहेत, त्यांच्या मनामध्ये द्विधा अवस्था आहे, की हे समांतर आरक्षण आहे काय? आणि ते किती पर्सेंट असते? ते आता आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. म्हणजे समांतर आरक्षणाची जी काही टक्केवारी आहे मित्रहो, ती टक्केवारी आपल्याला जाणून घ्यायची आहे. आणि त्या टक्केवारीमध्ये कोण बसते? ते सुद्धा आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे. म्हणजे कोणत्या प्रवर्गामध्ये किती पर्सेंट कोणतं समांतर आरक्षण येते? त्या समांतर आरक्षणासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स सुद्धा आवश्यक आहेत? कागदपत्र काय-काय आवश्यक आहेत आपल्याला समांतर आरक्षण जर भेटवायचं असेल तर? आणि ते कशाप्रकारे भेटवायचं? त्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून थोडी चर्चा करायची आहे. बघा इथं मी स्क्रीन शेअर करतोय. त्यावरनं आपल्याला त्याच्यामध्ये काही मुद्दे आहेत आणि ते ठळक मुद्दे आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. बघा समांतर आरक्षण जे आहे, ते समांतर आरक्षणाचा मुद्दा याच्यामध्ये मध्ये दिलेला आहे. समांतर आरक्षणाअंतर्गत समांतर आरक्षणाचा प्रकार. बघा महिलांना 30% येते. माजी सैनिक 15% आहे. अंशकालीन कर्मचारी त्यांना 10% आहे. प्रकल्पग्रस्त 5% आहे. भूकंपग्रस्त 2% आहे. खेळाडू 5% आहे. अनाथ 1% याप्रमाणे आरक्षण राहील. हे इथं महत्वाचं. मित्र समांतर आरक्षण हे काही वेगळं आरक्षण नाही. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहात, त्याच कॅटेगरीमध्ये हे समांतर आरक्षण दिल्या जाते, हे उल्लेखनीय आहे. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे ओबीसी कॅटेगरी जर तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल, तर तुम्हाला ओबीसी कॅटेगरी मधूनच समांतर आरक्षण मिळते. फक्त त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे, की ओबीसीचं आरक्षण तर मिळतेच, पण त्यासोबत त्याच व्यक्तीला समांतर आरक्षणाचा सुद्धा फायदा घेता येतो. मग त्याच्यामध्ये त्यांनी टक्केवारी दिलेली आहे, की सर्वात जास्त समांतर आरक्षण जे आहे ते महिलांसाठी आहे. त्यांच्यासाठी त्यांनी 30% समांतर आरक्षण दिलेलं आहे. माजी सैनिकांसाठी त्यांनी 15% दिलेलं आहे. ते जे काही अंशकालीन कर्मचारी असतात, त्यांच्यासाठी सुद्धा 10% आरक्षण दिलेलं आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी 5% आहे. भूकंपग्रस्त यांच्यासाठी 2% आहे. खेळाडूंसाठी 5% आहे आणि अनाथ जे आहेत त्यांच्यासाठी 1% या प्रमाणात ते समांतर आरक्षण दिल्या जाते. आता पुढचा प्रश्न हा आहे, की हे समांतर आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याकडे कोणते डॉक्युमेंट्स असले पाहिजे? म्हणजे आपण त्या समांतर आरक्षणाचं हकदार बनतो. म्हणजे त्या कोट्यामधून आपल्याला सेल्फ सर्टिफिकेशन्स करता येते. कारण सेल्फ सर्टिफिकेशन्समध्ये हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की समांतर आरक्षणामध्ये आपण येतो की नाही? आणि येत असेल तर आपल्याकडे कुठले-कुठले डॉक्युमेंट्स असायला पाहिजे, हे आपल्या शिक्षक उमेदवारांना माहीत असायला पाहिजे. नाहीतर मित्र आपलं सेल्फ सर्टिफिकेशन जेव्हा आपण करतोय, तेव्हा त्याच्यामध्ये चूक होण्याची दाट शक्यता आहे. बघा मी हे उदाहरणासहित तुम्हाला सांगतोय, की जर समजा आपल्या महिला महिला भगिनी शिक्षक उमेदवार आहेत
पण त्यांना समांतर आरक्षणामध्ये बसायचं आहे. तर त्यांच्यासाठी जे दिलेलं आरक्षण आहे ते 30% आहे. आणि ते ज्या कोट्यातून येतात त्याच कोट्यामध्येही त्यांना आरक्षण मिळते हे लक्षात घ्या. म्हणजे समजा एखाद्या महिला भगिनी आहेत, त्या ओबीसी कोट्यामध्ये येतात. मग ओबीसी कोट्यामधून त्यांना जर समांतर आरक्षण घ्यायचं असेल, तर त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असायला पाहिजे. म्हणजेच ते ओबीसीचं जे रिझर्व्हेशन आहे त्यामध्ये पण येतात आणि समांतर आरक्षणामध्ये सुद्धा येतात. म्हणजेच महिलांना 30% एक्स्ट्रा बेनिफिट त्याच्यामध्ये दिलेला. फॉर एक्झाम्पल मी आता पुन्हा एकदा तुम्हाला एक थोडंसं उदाहरण घेऊन हे स्पष्ट करतोय, की समजा ओबीसीच्या 100 जागा आहेत. बरोबर आहे. तर 100 जागेला महिलांसाठी 30% त्याच्यामधलं राखीव राहतं. मग 30% राखीव राहतात. तर आपण जर त्याचा विचार केला, महिलांसाठी जर 100 जागा असतील, तर 30% त्यातले जर राखीव असतील, तर 70 जागांमध्येही त्या महिला भगिनी बसू शकतात आणि 30% मध्ये सुद्धा त्या बसू शकतात. त्यांच्याकडे जर नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट असेल तर. हा इथे एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पण समजा या व्यतिरिक्त एखाद्या महिला भगिनी आपल्या ज्या काही शिक्षक उमेदवार आहेत, त्या एस-सी आणि एस-टी कोट्यामधून समजा त्या आहेत. त्यांचा प्रवर्ग एस-सी आणि एस-टी कोटा आहे. तर त्यांना नॉन क्रिमिलेअरची गरज नाही. हे पण लक्षात घ्यायला. म्हणजे एस-सी, एस-टी कोट्यासाठी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटची गरज नाही. त्यांना जे काही त्यांचं आरक्षण आहे, त्या आरक्षणामधूनच ते ऑटोमॅटिकली 30% मध्ये जातात. पण असं ओबीसी मध्ये होत नाही. ओबीसी मध्ये तुम्हाला जर समजा महिला आरक्षण घ्यायचं असेल, तर त्या महिला भगिनीकडे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट असायला पाहिजे. जर त्यांच्याकडे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट नसेल, तर त्यांना समांतर आरक्षण जे आहे, महिलांचं आरक्षण आहे ते मिळत नाही. परंतु त्यांना त्यांचं ओबीसीचं आरक्षण मिळेल. हा याच्यामधला फार मोठा फरक आहे. तसंच आता पुढे जर गेलं तर माजी सैनिकांसाठी त्यांनी 15% दिलेलं आहे, अंशकालीनसाठी 10% दिलेलं आहे. तर हे समांतर आरक्षणची जी काही टक्केवारी आहे, ती टक्केवारी इथं बघितलेली आहे. आता याच्याविषयी आपल्याला डिटेल थोडंसं आपल्या महिला आरक्षणाबाबतीत ज्या काही आपल्या महिला भगिनी शिक्षक उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी जे आरक्षण आहे, समांतर आरक्षण 30% त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. हा त्यांच्यासाठी फार महत्वाचा मुद्दा आहे मित्रहो, की आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. महिलांसाठी समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने शासनाकडून विशेष तरतुदी करण्यात आल्या असून महिलांना त्यांच्याशी संबंधित सामाजिक प्रवर्गाच्या तरतुदी व्यतिरिक्त सदरच्या तरतुदी या अतिरिक्त आहेत. म्हणजे त्यांच्याशी संबंधित जो काही प्रवर्ग आहे, त्या प्रवर्गातलं त्यांना आरक्षण तर मिळतेच. पण त्या व्यतिरिक्त त्यांना ही जी आहे ही अतिरिक्त सुविधा त्यांनी दिलेली आहे. पुढे त्यांनी असं दिलेलं आहे, की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अराखीव वगळता इतर सामाजिक प्रवर्गातील उन्नत व प्रगत गटातील महिलांना महिलांकरितांच्या समांतर आरक्षण अनुज्ञेय राहणार नाही. हे लक्षात घ्या. कारण अनुसूचित जाती इथं नॉन क्रिमिनलची गरज नाही. त्या महिलांना, भगिनींना जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना समांतर आरक्षण मिळतेच. अनुसूचित जमातीमध्ये त्यांना समांतर आरक्षण मिळतेच. त्यांना नॉन क्रिमिनलची गरज नाही. अराखीव याचा तर काही प्रश्नच येत नाही. यांना जे आहे यांना नॉन क्रिमिनलची गरज नाही. परंतु त्या व्यतिरिक्त ज्या काही आपल्या महिला भगिनी बाकीच्या दुसऱ्या प्रवर्गामध्ये येतात, मग तो प्रवर्ग कोणता राहिला तो ओबीसी आहे, एनटी आहे. एनटी मध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. त्या सर्वांना, त्या सर्व महिला भगिनींना जर समांतर आरक्षण घ्यायचं असेल, तर त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची गरज आहे. हे थोडक्यात सांगायचं झालं, तर ज्या महिला शिक्षक उमेदवार आहेत, त्या एस-सी मध्ये येत असतील, एस-टी मध्ये येत असतील आणि अराखीव असतील, तर त्यांना नॉन क्रिमिनलची गरज नाही. परंतु ओबीसी मध्ये ज्या काही आपल्या महिला भगिनी येतात,
त्यांना नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटची आवश्यकता आहे, जर त्यांना महिला आरक्षण 30% मध्ये बसायचं असेल तर. पुढे त्यांनी असं दिलेलं आहे बघा, महिलांकरिताच्या समांतर आरक्षण अवैध राहणार नाही. थोडक्यात अनुसूचित इन शॉर्ट मध्ये सुद्धा त्यांनी दिलेला आहे. हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. कारण हे समांतर आरक्षण बरेचसे जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत, ते या बाबतीत कन्फ्यूज आहेत. तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. अनुसूचित जमाती थोडक्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, थोडक्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अराखीव प्रवर्ग वगळता इतर सामाजिक प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागू राहील. त्यांचं असं म्हणणं पडलं. थोडक्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे, की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अराखीव प्रवर्ग हे वगळून बाकीच्या प्रवर्गात ज्या काही आपल्या महिला शिक्षक उमेदवार आहेत, त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागू राहणार आहे. त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असल्याशिवाय समांतर आरक्षण मिळत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. पुढं मागासवर्गीय व्यक्तीशी आंतरजातीय विवाह केलेल्या महिला उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या मूळ प्रवर्गानुसार सवलती देय असतील. म्हणजेच जे काही समजा आंतरजातीय विवाह असतात, तर त्यामध्ये ज्या काही महिला भगिनी आहेत, त्यांना त्यांच्या मूळ प्रवर्गानुसारच सवलती लागू राहणार आहेत. म्हणजे विवाहानंतर त्यांचा कोणत्या प्रवर्गातल्या उमेदवारासोबत विवाह झाला, याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. त्यांचा जो मूळ प्रवर्ग आहे, त्यावरच त्यांच्या सवलती लागू राहणार. हे सुद्धा त्यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे. महिलांसाठी आरक्षित पदावर दावा करणारा संबंधित उमेदवार महाराष्ट्र राज्याचा सर्वसाधारणपणे रहिवासी असणं आवश्यक आहे. म्हणजेच तुमच्याकडे डोमेसियल सर्टिफिकेट सुद्धा आवश्यक. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्हाला जर महिला आरक्षणामध्ये बसायचं असेल, तर तो जो उमेदवार आहे, तो सर्वसाधारणपणे महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे. म्हणजेच आपल्याकडे डोमेसियल सर्टिफिकेट असायला पाहिजे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील महिला व अमागास महिलांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. या नॉन क्रिमिलरवर सुद्धा बराचसा म्हणजे काहीतरी चर्चा होत असते, की कोणाला नॉन क्रिमिलर लागू आहे आणि कोणाला नाही. तर त्यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे बघा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील महिला व अमागास महिलांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. आर्थिकदृष्ट्या मागास EWS याच्यामध्ये ज्या महिला येतात, ते त्यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे. पुढं आणखी त्यांनी याच्यामध्ये क्लिअर केलेले आहेत 1-2 मुद्दे. ते सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघू, कारण हे महत्वाचे आहेत. विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, म्हणजे हे एनटीचा प्रवर्ग आहे. या एनटीच्या प्रवर्गामध्ये जे काही वेगवेगळ्या सब कॅटेगरीशन केलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी विमुक्त जाती अ म्हटलेलं आहे, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग या मागास प्रवर्गातील महिलांना त्यांच्या संबंधित प्रवर्गाच्या आरक्षणाकरता आवश्यक असलेले त्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षणाकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आवश्यक आहे. म्हणजे ज्या आपल्या महिला भगिनी शिक्षक उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी हा मुद्दा फार महत्वाचा आहे. की जे विमुक्त जाती अ मध्ये येतात, भटक्या जमाती ब मध्ये येतात, भटक्या जमाती क मध्ये येतात, भटक्या जमाती ड मध्ये येतात, विशेष मागास प्रवर्गामध्ये येतात, इतर मागास प्रवर्ग, तसेच सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग, या मागास प्रवर्गातील महिलांना त्यांच्या संबंधित प्रवर्गाच्या आरक्षणाकरता आवश्यक असलेले त्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षणाकरता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आवश्यक आहे. म्हणजे या प्रवर्गामध्ये ज्या काही महिला भगिनी येतात, त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आवश्यक आहे. तरच त्यांच्या प्रवर्गामधलं त्यांना समांतर आरक्षण मिळणार आहे. हे सुद्धा
इथं उल्लेखनीय आहे. म्हणजे महिलांसाठीचं जे काही 30% आरक्षण आहे, त्या बाबतीत आपण बोलतोय. म्हणजेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये महिलांना जे 30% आरक्षण मिळते, ज्याला समांतर आरक्षण असा त्याचा उल्लेख केलेला आहे, त्यावर आपण चर्चा केलेली आहे. कोणत्या महिला भगिनींना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आवश्यक आहे, ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. कोणत्या महिला भगिनी कोणत्या प्रवर्गामध्ये येतात, त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आवश्यक नाही, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर थोडक्यात मला असं वाटते, की इतर मागास प्रवर्ग, ई-डब्ल्यू-एस जो काही प्रवर्ग आहे तो आणि मग बाकीचा जो प्रवर्ग राहिलेला आहे, तो आहे अनुसूचित अ, जाती, अनुसूचित जमाती आणि अराखीव यांनाच फक्त नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पाहिजे. बाकी सर्वांना त्यांनी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कंपल्सरी केलेलं. पुनश्च एकदा सांगतो मी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि खुल्ला प्रवर्ग यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची गरज नाही. बाकीचे जे काही राहिलेले प्रवर्ग आहेत, त्यांना जर समांतर आरक्षण मिळवायचं असेल, तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आवश्यक आहे. हा या व्हिडिओचा एक मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सार सांगितलेला आहे. सारांश त्याचा सांगितलेला. तर ठीक आहे मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, याला लाईक करा. आपण माझ्या YouTube चॅनलवर नवीन असाल, तर त्याला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचे जे काही समजा व्हिडिओ तुम्हाला जर नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आवश्यक असेल, तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब